स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो सर्वांना आनंदाची बातमी आहे। जे विद्यार्थी तिसरी टेटची वाट बघत होते त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता जाहिरात आलेली आहे। आपल्याला माहित होतं की जाहिरात या वीकमध्ये येईल म्हणजे येईल, 7 ते 8 दिवसाच्या आत ही जाहिरात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही जाहिरात आहे आणि तारीख आहे दिनांक 25/4/2025 ची ही जाहिरात आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या महाराष्ट्र शासनाच्या इतर शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे टेट 2025 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे। त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे। पहा, जाहिरात आलेली आहे। जाहिरातची तारीख बघा, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कधीपासून करण्यास सुरू झालेला आहे। अर्ज तारीख आहे, अर्जाची जी लिंक आहे ती बघा .ibps ही परीक्षा घेणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, ibpsonline.ibps.in या ठिकाणी तुम्हाला या साईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। अर्ज सादर करावयाचा कालावधी पहा, 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासून हे डेट सुरू झालेली आहे। 26 पासून तर 10/5 पर्यंत म्हणजे 10 मे पर्यंत, 26/4 पासून तर 10 मे पर्यंत तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीनं जी परीक्षा भरायची आहे ते परीक्षा शुल्क कधीपर्यंत भरताय ते 10/5 रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला भरायचं आहे। परीक्षेचं वेळापत्रक कधी येणार आहे, प्रवेशपत्र कधी येणार आहे तर 7 दिवसाआधी परीक्षेचं आपल्याला पोर्टलवरती येणार आहे आपले ऑनलाईन प्रवेशपत्र। ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे तर पहा, लक्षात घ्या 24/5 ते 5/6 म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की 10 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि 24 तारखेलाच तुमची एक्झाम होणार आहे। 24 पासून तर 5 जूनपर्यंत म्हणजे 24 पासून तर म्हणजे 15 दिवसाचा हा शेड्यूल असणार आहे। या 15 दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक्झाम पण आपल्याला द्यायची आहे। म्हणजे आपल्याकडे फक्त आता उरलेले आहेत 1 महिना आपल्याकडे उरला आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यास सुरू केलेला नसेल, आत्तासुद्धा आपण अभ्यास करू शकता आणि आपल्याला राहिलेला 1 महिना जो आहे त्याच्यात तुम्ही रिव्हिजन करून सुद्धा तुम्ही तुमचे मार्क्स मिळवू शकता आणि 140च्या अबोव आपल्याला मार्क्स घेणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। उपलब्ध जागा ज्या आहेत ते पहा, उपलब्ध पदसंख्या ज्या आहे त्या यानुसार असणार आहे। रिक्त पदांची माहिती त्यांनी पवित्र पोर्टलवर दिली जाणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल। पहा, तिन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर असणार आहे, मराठी, इंग्रजी आणि उर्दू। भाषिक क्षमता इंग्रजी हे सुद्धा यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे द्विभाषिक असणार आहेत। नंतर घ्या अभ्यासक्रम कसा असणार आहे बघा, 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। त्यामध्ये अभियोग्यता आणि ब जे आहेत, अभियोग्यतामध्ये 60% प्रमाण पहा लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे 120 गुणांनी अभियोग्यता असणार आहे। म्हणजे तुमची जे अभियोग्यता चाचणी आहे म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे ते 120 मार्काचं असणार आहे आणि बुद्धिमत्ता जे असणार आहे ते 80 मार्काचं असणार आहे। म्हणजे एकूण गुण किती 200 मार्क्स असणार आहे, त्याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। एकूण प्रश्न हे 120 आणि यानुसार आपल्याला 80 प्रश्न असणार आहे, यात 200 गुण असणार आहेत। लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही मिळून जे असणार आहेत प्रश्नसंख्या ते 200 प्रश्न आणि 200 गुणच असणार आहे। यामध्ये अभियोग्यतामध्ये कोणते हे असणार आहे बघा, टॉपिक कोणता असणार आहे, गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, नंतर मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, उपघटक या सर्व गोष्टी या ठिकाणी असणार आहेत। बुद्धिमत्तेमध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, तर्क, अनुमान, लयबद्ध मांडणी यानुसार हे असणार आहे आणि विषय ज्ञानावर सुद्धा असणार आहे। परीक्षा 120 मिनिटांची असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि यानुसारच हे आपली परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे। आरक्षण वगैरे सर्व भूकंपग्रस्त हे तो आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यानुसार समोर बघा निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज पद्धत हे सर्व नोटिफिकेशन आहे। परीक्षा शुल्क किती आहे बघा, परीक्षा शुल्क आहे अराखीव म्हणजे ओपनवाल्यांसाठी 950 रुपये आणि मागासवर्गीय जे आहेत SC ST OBC जे असतील ते सर्वांकरिता 850 रुपये असणार आहे। अशी या पद्धतीने ही जी ॲड आलेली आहेत ही ॲड आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला आपण शेअर करतो आहे, तर त्या ग्रुपला आपण लिंकवरती जॉईन व्हा। आणि ही आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी आहे। आज जी वाट पाहत होतो, आता ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यास सुरू केला नव्हता त्यांचं मात्र काही आता या ठिकाणी अर्थ राहिलेला नाही, पण ज्यांनी खरंच अभ्यास गेल्या 2-3 महिन्यापासून करत आहेत नक्कीच त्यांचा यामध्ये टेटमध्ये चांगले मार्क्स येतील आणि विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यानुसार रुजू होतील।
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.